राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मला आधीच माहीत होतं असं पहिल्यांदाच सुनील तटकरेंनी मान्य केलं। एबीपी माझाच्या पॉडकास्ट कार्यक्रमात तटकरेंनी जाहीर वक्तव्य केलं। मात्र आपला राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला कधीच विरोध नव्हता असंही तटकरे म्हणाले। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सातत्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विलिनीकरणाबाबत बोलताना दिसून आले। मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं सातत्यानं विलिनीकरणाबाबत सावध भूमिका घेतली। आता तटकरेंनी विलिनीकरणाबाबत माहिती असल्याचं पहिल्यांदाच मान्य केलं। दादांचा शव ज्या वेळेला अंत्यदर्शनासाठी विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये सर्व पोस्टमॉर्टमची प्रक्रिया करून आणणं पहिल्या दिवशी, अंत्यसंस्कार दुसऱ्या दिवशी झाले। त्या पहिल्या दिवशीच काही जबाबदार नेत्यांनी मुलाखती दिल्या की दादांची अंतिम इच्छा होती विलिनीकरणाची, विलिनीकरण टप्प्यात आलेलं होतं, या तारखेला विलिनीकरण होणार होतं। आणि मग एक सो कॉल तो एक व्हिडिओ तो नंतर दादा त्या बैठकीला बसलेत आणि ते सगळे आहेत असा तो झाला। सलग 2 दिवस त्या मुलाखती चालू राहिल्या। आम्ही तर सगळे हादरलेलो होतो मनातून सर्व अर्थाने। म्हणजे पहिला दिवस तसा, दुसरा दिवस अंत्यसंस्काराचा। त्यामुळे मी तर मीडियाच्या पुढे बोलण्याच्या मानसिकतेमध्येच नव्हतो। बोललो असतो तर अशुतभान आवरलाच नसता आणि बोलताही आलं नसतं। तर त्याच्यामुळे ज्या पद्धतीने ते सुरू झालं याचा अर्थ लगेचच लक्षात आला, राजकीय अर्थ, की नाही आता याचा काही ना काहीतरी घडत आहे। आणि मग त्याच वेळेला म्हणजे काय काय घडतंय, म्हणजे त्याचं राजकीय विश्लेषण तुमचं राजकीय काय? विश्लेषण असं आहे की विलिनीकरणाची चर्चा जाहीर करणं याचा अर्थ की आता दादा गेलेत आणि विलिनीकरण थांबलं तर आता विलिनीकरण नंतर होईल, याचा आता विलिनीकरणाच्या नंतरचं सिनारिओ टोटल बदलतो। आता म्हणजे माझा काय त्याला विरोध होता अशाला काय भाग नाही, मला त्या गोष्टीची अगोदर माहिती होतीच। दादाने सांगितली होती, आता कोणी काय म्हणेल मला माहिती होतं की नाही। दरम्यान यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी प्रतिक्रिया दिली। पाहूया, त्यांच्याशी संवाद साधलाय आमचा प्रतिनिधी निलेश पुथावलेला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आपल्यासोबत आहेत। खरं तर विलिनीकरणाचा मुद्दा जो होता तो प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मांडण्यात आला होता। मात्र सातत्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून हा मुद्दाच खोडण्यात आला होता। कधीही अजित पवारांना आमच्याशी चर्चा केली नाही, किंबहुना कधी आम्हाला त्याबद्दल कल्पना देखील दिलं नाही, अशा पद्धतीची प्रतिक्रिया अनेक नेत्यांकडून येत होती, खास करून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून। ते खोटं बोलत होते असे वाटतात का? कारण आत्ताच त्यांना कबुली दिली आहे की अशी चर्चा अजित पवारांशी झाली होती आणि त्यांना मला कल्पना देखील दिली। जी अजितदादांच्यावर झालेली चर्चा होती, ज्याला ते नाकारत काही लोक होती, परंतु आता त्यांनी इनडायरेक्टली सगळ्यांनी मान्य पण केलेलं की ही चर्चा झाली होती का तर झाली होती। आता यामध्ये आम्ही त्या चर्चेसाठी राजकारण करतो असं जे सांगितलं जात होतं ते मला वाटतं आता ते त्यांनी मान्य केल्यामुळे हा विषय आता त्यांनी स्वतःहून सांगितलं की ही चर्चा झाली होती। त्या चर्चेमध्ये आता त्यांनी खुलासा केला असेल तर मला वाटतं की तो खुलासा त्यांनी केला। धन्यवाद। त्यावेळेस तुमच्यावर आरोप केले तुम्ही राजकारण करताय, आता ते राजकारण करतायत का? कारण मागच्या 4 दिवसांपासून त्यांच्या पक्षातले लोक जे आहेत ते विलिनीकरण झालं पाहिजे, सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलं तर अडचण नाही, अशा पद्धतीची वक्तव्य करताय। नाही, मी त्यावेळी सांगितलं की ज्यावेळेला ही चर्चा झाली त्यावेळेला अजितदादा वगैरे सगळे होते, त्यावेळेला ज्या चर्चा झाल्या त्यावेळेला विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये जी चर्चा झाली होती त्या चर्चेचा विश्लेष आता अजितदादा नाही आहेत, त्यामुळे त्याच्यावर चर्चा करणं योग्य नाही। तरीसुद्धा कोणाशी नेतृत्व घ्यायचं, कोणाच्या बरोबर काम करायचं, कोणाच्या बरोबर हे करायचं, ते आता प्रश्न उपस्थित करण्याचा प्रश्न येत नाही ना। अजित पवारांनी गेल्यानंतर तुमच्याकडून एक सातत्यानं भूमिका मांडण्यात होती की कुठेतरी विलिनीकरण झालं पाहिजे। एखाद्या मीडियाच्या पत्रकारांनी विचारलं की अजितदादांचं स्वप्न होतं तर आम्ही सांगितलं अजितदादांचं स्वप्न होतं। आम्ही कुठेही त्याच्या संदर्भामध्ये आग्रही होतो की आता विलिनीकरण करा, विलिनीकरण झालंच पाहिजे, अजितदादा गेले। आम्ही फक्त स्वप्न होतं त्यांची इच्छा पूर्ण व्हावी एवढी आम्ही भूमिका मांडली होती त्यावेळेला। त्याच्यानंतर त्याला खोडण्याचं काम कोणी केलं की त्यांनी सांगितलं की हे गोष्ट झालेली नाही आहे आणि अशी चर्चा झालेली नसेल। मग त्यावेळेला तिथं त्यांनी तशा विषयाला स्टॉप करून टाकल्यानंतर त्या संदर्भातली चर्चा करण्याचा विषयच कुठे येत नव्हता ना। आता तो चर्चेला विषय आला का मला कळत नाही, त्यामध्ये काय वेगळ्या प्रकारचं राजकारण आहे का त्याची मला कल्पना नाही। परंतु मला वाटतं यामुळे कार्यकर्त्यामध्ये आणि पक्षामध्ये संभ्रम निर्माण होतो। आता एक पाऊल पुढे आले, आता आपल्याकडून एक पाऊल पुढे जाईल। कुठून आले म्हणजे आमच्याकडे कुठली चर्चाच नाही, आता काय प्रस्ताव आला तर होऊ शकतो। तुर्तास कुठलीही चर्चा नाही।
मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. कारण काय होतं, आमच्या पक्षाच्या, आमच्या कार्यकर्त्या आणि महाराष्ट्राच्या जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतो, आमच्या मित्रपक्षामध्ये संभ्रम निर्माण होतो. माझ्या मैत्रीप्रमाणे तुर्तास अशा कुठलाही चर्चा, असा कुठलाही प्रस्ताव नाही, कुठल्याही प्रकारची कुठल्याही चर्चेला कोणी आव्हानसुद्धा केलेलं नाही. त्यामुळे ह्या चर्चा का होत्या आणि त्याच्यावर चर्चा आता भाष्य करणं मला वाटतं योग्य ठरणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.